नमस्कार मित्रांनो, वी मेक बिझनेस विथ शिवाजीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. छत्री पावसाला थांबू शकत नाही, मात्र पावसामध्ये थांबण्याचे धाडस छत्री ही आपल्याला नक्कीच देते. त्याचप्रमाणे आत्मविश्वास याच्यामुळे माणूस यशस्वी होण्याची खात्री नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा हे नेहमीच देत राहते. आज अशी बिझनेस आयडिया घेऊन आलेलो आहे आणि फक्त एका प्रोडक्टपासून आपण 4 व्यवसाय करू शकतो. फक्त एका सिंगल प्रोडक्टपासून आपल्याला 4 व्यवसाय करायचे आहे आणि आपल्या चॅनलचा उद्देशच तो आहे की गरीबातल्या गरीब व्यक्ती जो व्यवसाय चालू करू शकतो असेच व्यवसाय आपण त्यांना सांगणार आहे. त्यामुळे आणि हे जे प्रोडक्ट आहे ते इझिली प्रत्येक ठिकाणी उपलब्ध होते आणि सहज याच्यापासून आपण चांगला बिझनेस बनवू शकतो. तर ते प्रोडक्ट म्हणजे मका. मका हे आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावात, शहरात, प्रत्येक ठिकाणी अत्यंत कमी रेटमध्ये हे सहज आपल्याला उपलब्ध होणारा असं प्रोडक्ट आहे. तर ओढू आपण आपला जो पहिला बिझनेस आहे तो म्हणजे कॉर्नफ्लॉवर. मक्यापासून आपण सर्वात आधी तयार करू शकतो कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवरमुळे जे आहे आपण पाहू शकतो की आज प्रत्येक घराघरात, रेस्टॉरंटमध्ये, प्रत्येक ठिकाणी कॉर्नफ्लॉवरचा जो वापर आहे तो खूप वाढलेला आहे आणि आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सहज आपली चक्की वर आपण ग्राइंड करून त्याचं फ्लोअर बनवून ते आपण सहज पॅकिंग करून विकू शकतो आणि खूप कमी कॉम्पिटिशन या बिझनेसमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर निश्चितच आपण या गोष्टीचा कुठेतरी विचार करायला पाहिजे आणि कॉर्नफ्लॉवर स्टार्ट करायला पाहिजे. त्याच्यामधून निश्चित आपण खूप रुपये कमवू शकतो. त्यानंतरचा दुसरा बिझनेस आहे तो म्हणजे कॉर्नफ्लेक्स आणि कॉर्न चिवडा. जो मक्यापासून जो बनणारा हटके असं जे प्रोडक्ट आहे कॉर्न चिवडा. आता दिवाळीच्या सीझनमध्ये कॉर्न जे आहे चिवडा म्हणजे पोहा म्हणतो आपण त्याला, त्याचा प्रचंड सेल हे कॉर्न पोह्याचा आहे आणि त्याच्यामध्ये मार्जिनसुद्धा आपल्याला हे 100 ते 150% मार्जिन या प्रोडक्टमधून आपण जर आपण तयार केलं तर आपण कमवू शकतो. आणि फक्त या बिझनेससाठी आपल्याला थोडंफार ट्रेनिंगची आवश्यकता लागेल की कशा पद्धतीने आपण तो पोहा बनवू शकतो, कॉर्नफ्लेक्स बनवू शकतो. तर याच्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यायचा आहे, काही रिसर्च करायचा आहे, काही आपण यूट्यूबवर सुद्धा पाहून हे तयार करू शकतो. पण हा खूप असा बेस्ट असा बिझनेस आहे आणि निश्चितच याच्या माध्यमातूनही आपण लाखो रुपये कमवू शकतो आणि अत्यंत कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये हा व्यवसाय आपण चालू करू शकतो. त्यानंतरचा तिसरा जो व्यवसाय आहे ते म्हणजे पशुखाद्य. मक्यापासून सर्वात जास्त प्रोटीनयुक्त असा मका आहे आणि आपलं जे जनावर आहे त्यांच्यासाठी सर्वात चांगला असा आहार हे मक्यापासून आपण तयार करू शकतो. आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की गोडी पेंट कसं तयार करायचं, तर त्या पद्धतीने त्या मक्यापासूनच आपण गोडी पेंट तयार करू शकतो आणि सहज जे आहे याच्या माध्यमातून स्वतःचा ब्रँड हा उभा करू शकतो आणि शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची सेवा आपण या व्यवसायाच्या माध्यमातून करू शकतो. आणि आपण सर्वांनी हा व्यवसायाचा कुठेतरी विचार करावा, कारण की आज खेड्यापाड्यामध्ये कितीतरी असे लोक आहेत त्यांच्याकडे 10-15 म्हशी आहेत. तर आपण हा विचार करायला हरकत नाही. त्यानंतरचा जो बिझनेस आहे तो म्हणजे पॉपकॉर्न बिझनेस. पॉपकॉर्न बिझनेस हा त्याचं आपण स्क्रीनवर मशीन पाहत आहे. फक्त 1600-1700 रुपयात मशीन येते आणि जबरदस्त असं काहीही आपल्याला करायचं काम नाही. फक्त आपण इकडून मका टाकला, तिकडून पॉपकॉर्न रेडी आणि एक 40 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटचे आपण 200 रुपये किलो मागे या प्रोडक्टपासून आपण इन्कम करू शकतो आणि एवढं मार्जिन आपल्याला या प्रोडक्टमध्ये मिळते. तर पॉपकॉर्नसुद्धा जे जे शहरातले चांगले चांगले स्पॉट आहेत त्या ठिकाणावरून आपण विकू शकतो आणि मुलांच्या आग्रहाखातर कुठले आईवडील परचेस करायला मागे पुढे पाहत नाही. ते स्वतःसाठी काहीतरी कॉम्प्रोमाइज करतील, मुलासाठी अजिबात काही कॉम्प्रोमाइज करत नाही. त्यामुळे पॉपकॉर्नला सुद्धा खूप असा प्रचंड प्रतिसाद तुम्हाला मिळणार आहे. असं आपण जे पाहिलं मक्यापासून आपण पहिले तयार करणार आहे की कॉर्नफ्लॉवर, त्यानंतर आपण करत आहे की कॉर्न चिवडा, कॉर्न पोहा हे आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पशुखाद्य हे तिसरा बिझनेस आपण पाहिला आणि त्यानंतर आपण पाहिला की जे पॉपकॉर्नचा बिझनेस आपल्याला मक्यापासून करायचा आहे.
एका सिंगल प्रोडक्ट पासून आपण 4 बिझनेस चालू करू शकतो. व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. त्यासोबतच जर आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा, पण करा आणि आपल्या मित्राला शेअर करा. धन्यवाद.